बीडमध्ये परिस्थिती ही अतिशय गंभीर होत चाललेली बघायला मिळत आहे। कालच पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये देखील एकाचा मृतदेह मिळत आलेला आहे। काय सांगाल एकूणच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात? बीडमध्ये ज्या घटना घडतात त्याला अत्यंत गांभीर्यपूर्वक घेतलं पाहिजे। मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली होती, त्यावेळेला जी काही परिस्थिती मी स्वतः पाहिलेली आहे, एक तर त्याच्यामुळं ज्या या घटना घडतात त्याच्यामुळे एक तर जातीय तणाव वाढतोय, जातीचे एकमेकावर हल्ले वाढण्याची शक्यता आहे। जे नवीन एसपी आले त्यांना सुद्धा मी त्या दिवशी सांगितलं की असलेल्या काही अधिकारी जे या ठिकाणी काम करतायत त्यांच्याबद्दलचे असलेल्या तक्रारी, त्यामुळं हे अधिकारी तातडीने बदलणे गरजेचे आहे। अनेक वर्षाची त्यांचे असलेले हितसंबंध, त्यामुळे तपासामध्ये ब्रेक येत आहेत। कोणतीही घटना झाली, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तो डायरेक्टली छाती ठोकपणे सांगतो की अधिकारी माझा बसलेला आहे, तपासामध्ये माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, किंवा जर झालाच तरी मी त्याच्यातून निर्दोष बाहेर सुटेल, अशा प्रकारचं एक आत्मविश्वास त्या ठिकाणच्या अनेक गुंडांना झालेला आहे। म्हणून एक असलेली यंत्रणा त्याला पुन्हा एकदा त्याचा सफाया करून एक वेगळा अधिकारी, चांगल्या दर्जाचे अधिकारी बीडमध्ये जाणं गरजेचं आहे। अनेक माफिया लोक त्या ठिकाणी आहेत, 2 नंबरचे धंदे, अवैध धंदे करणारे अनेक जण आहेत। आणि मग वाळू माफिया असेल, किंवा क्लब चालवणारा असेल, किंवा दारू विकणारा असेल, किंवा गुंडगिरी करणारा असेल, यांच्या सर्वांची एक चेन तयार झालेली आहे आणि ही चेन एकमेकाला सपोर्टेड आहे। म्हणून याला पहिले सरकारनं यावर जी काही उपाययोजना करायची, फडणवीस साहेबांनी यासाठी खंबीर पावले उचललेली आहेत। परंतु माझ्या दृष्टिकोनातून मी जो दौरा केला त्या दौऱ्यामध्ये मला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे की या लोकांचा बंदोबस्त केल्याशिवाय बीडमधलं जे काही गुंडगिरी वाढते ती कमी होणार नाही। तर त्याकरता यांचा पहिला बंदोबस्त झाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। लायसन्स मुलांना दिले जात आहेत, ती एक गंभीर खरं तर गोष्ट या ठिकाणी अधोरेखित झाली की मुलांना बंदुकीचं लायसन्स मिळत आहे। त्याचप्रमाणे जे पकडले जात आहेत ते असंही म्हणतायत की आम्ही राजकीय अनेक नेते जे आहेत त्यांच्याशी संपर्कात आहोत। तर या राजकीय नेत्यांना पण या संदर्भात जाब विचारणं गरजेचं आहे सर? निश्चित विचारलं पाहिजे, कारण मी आता जे काही मुलं पकडले जात आहेत हे 24 ते 26 वर्षाच्या आतमधली मुलं आहेत। एखाद्याला रिव्हॉल्व्हरचं लायसन्स देत असताना त्याच्या जीविताला असलेला धोका किंवा त्याची असलेली संपत्ती, या सगळ्या गोष्टीचा विचार पोलीस मला वाटतं करत असतात, परंतु इथं तसं कुठेही घडलेलं दिसत नाहीये। आणि मग जे काही लोक आरोप करतायत, इतर राजकीय पक्षाचे नेते आरोप करतायत की एकेका गावामध्ये 100 रिव्हॉल्व्हरचे लायसन आहेत, तर असं काय आहे तिथे? म्हणून तातडीनं हे सगळ्यांचा आढावा घेणे आणि हे लायसन रद्द करणे हा त्याच्यावरचा पर्याय आहे। रिव्हॉल्व्हर हातात आली, 24 वर्षाचा 22 वर्षाचा मुलगा तो बेफाम होऊन जर एखाद्याला गोळी झाडली तर त्याला काही वाटत नाही आणि मग त्याला वाचवणाऱ्यांची एक वेगळी फळी तयार असते। म्हणून ही गुंडगिरी आता बीडमधून संपली पाहिजे हे सर्वांचंच मत आहे। पण महाराष्ट्रामध्ये सरपंच खतरे में अशी परिस्थिती आहे, कारण तुळजापूरमध्ये तर सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला, उरणमध्ये ठाकरे गटाच्या सरपंचाला त्या ठिकाणी हल्ला झाला, कसं पाहता? कुठलीच कारवाई होत नाही, सरकारवर टीका होते। नाही, कारवाई झाली पाहिजे। आता हा जो काही सरपंच देशमुख जे काही वारलेत ते भाजपचे भूतप्रमुख होते, म्हणून सत्ताधारी आहे म्हणून काय झालंय असातला भाग नाही। मुळामध्ये सरपंचाची जी जबाबदारी असते त्या जबाबदारी जर तो चांगल्या पद्धतीने पार पाडायला लागला तर त्याचे दुश्मन अनेक तयार होतात। मी आता जे बीडला गेलो, त्या सरपंचाची हत्या झाली, त्यांच्याबद्दलचं जे काही सहानुभूती पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये होती ती आम्हाला पाहायला मिळाली। सर्वसामान्य कुटुंबातला एक उमदा तरुण गेली 15 वर्षे एका गावचा सरपंच राहतो, हे सुद्धा काही लोकांना खटकलेलं दिसून आलेलं आहे।
म्हणून असं या सरपंच असतील, लोकप्रतिनिधी असतील, आता काल तर आमदारावर खुनाचा प्रयत्न करण्याचा कल्याणमधला प्रकार झाला आणि म्हणून अशा ह्या ज्या काही गुंड प्रवृत्ती वाढत आहेत. सगळं महाराष्ट्रामध्ये जे काय आता लक्ष डायव्हर्ट होतंय ते क्राईमकडे जाताना पाहतोय आपण. म्हणून मुख्यमंत्र्यांनी यावर कठोर कारवाई निश्चित करतील आणि मला वाटतं याचा परिणाम तुम्हाला सुद्धा ह्या 15-20 दिवसामध्ये दिसून नाही, येतील. पण याचं राजकीय भांडवल होतंय का? सुरेश दस यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल असं अमोल मिटकरी म्हणतात. हे बघा, बीडच्या घटनेला तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. बीडच्या घटनेला तुम्ही प्रत्येक वेळेला जर तुम्ही राजकारणाशी जोडत असाल तर हे चुकीचं आहे. धनंजय मुंडेंचा सुरेश धसचा संबंध या घटनेशी जोडून मग धनंजय मुंडेला पालकमंत्री करू नका किंवा सुरेश धसला मंत्री केले नाही म्हणून झाले, अशातला कोणताही प्रकार नाहीये. घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आणि त्याचं समर्थन कोणीही करू नये. त्या घटनेची निंदाच या सर्वांनी केली पाहिजे. म्हणून याला राजकीय वळण देता कामा नये असं आमचं तर स्पष्टपणे मत आहे. पण एकूणच या प्रकरणात संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की एकही मुंडे तपास पूर्ण होईपर्यंत कुठल्याही पद्धतीनं सत्तेत असता कामा नये. नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. कोणी काय म्हणलंय म्हणून त्याच्यावर एकदम काय तातडीने काय निर्णय घ्यायचा असं नसतं तर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते कठोरपणे याच्यावर पावलं उचलत आहेत आणि याच्याबद्दलचा जो निर्णय आहे ते मुख्यमंत्री साहेब घेतील. नाही, पण धनंजय मुंडे कुठेतरी टार्गेटवर आहे आणि नेतेच त्यांना टार्गेट करतात भाजप, असं वाटतं तुम्हाला? त्यामुळे राजकारणामध्ये टार्गेट करण्याचे जे असे जे काही घटना घडतात ना त्यावेळेला राजकीय नेत्यांना टार्गेट हे केलं जातं, एवढं ते तर सत्यच आहे. परंतु आता तपासाचा वेग आता स्पीडने चाललाय पुढं, अशा वेळेला या प्रकरणावर बोलणं उचित नाही. अमोल मिटकरी म्हणतात की सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना मुंडेला टार्गेट करतात. संपवण्यासाठी सुपारी घेतली, सामाजिक कार्यकर्ते मागे लागले. अमोल मुटकरींनी काय वक्तव्य केलं याची आता मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. ते त्यांचं मत असू शकतं. परंतु मला एवढं निश्चित माहिती आहे की कोणताही राजकीय पक्षाचा नेता या घटनेमध्ये राजकारण करणार नाही. पण यामुळे महायुतीमध्ये तणाव बघायला मिळतोय का? कारण सुरेश धस एकीकडे अशा पद्धतीनं वक्तव्य करतायत, धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे, राष्ट्रवादी पलटवार करताना बघायला मिळत आहे, त्याच्यामुळे महायुतीमध्ये तणाव मिळतो. नाही, महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव नाहीये. महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे या घटनेचा निंदा केलेली आहे आणि सर्वजण मग अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा आम्ही असू, आम्ही स्वतः जाऊन तिथे व्हिजिटही केलेल्या आहेत आणि आमच्या सर्वांचं मत आहे गुन्हेगारावर एक कडक शासन झालं पाहिजे. रेणापूरमध्ये आज एक मोर्चा निघाला ज्यात दोन्ही मुंडे भगिनींना, दोन्ही बंधू भगिनींचा राजीनामा घ्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मोर्चे निघाले, त्यांनी मागण्या केल्या. त्यांच्या मागण्यामध्ये याची दखल शासन घेईल. शासनाला जो काही निर्णय घ्यायचा आहे ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यात निर्णय घेतील. परंतु ह्या मागण्या होत राहतील. खऱ्या अर्थानं त्या झालेल्या घटनेच्या संबंधात जो कोणी आरोपी आहे त्याला कठोर शासन झालं पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. पालकमंत्री पदावरनं जसं बीडमध्ये वाद समोर आला काही घटनांमुळे, तसं महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये कुठे अडचणी आहेत, अनेक दावेदार आहेत. अनेक ठिकाणी असं पालकमंत्र्याबद्दलचं मत मंत्र्यांनी व्यक्त केलेलं आहे. पण अखेरला फायनल तोडगा हाच निघालेला आहे की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचे जे काही नेते आहेत ते एकत्रित पहिले बसतील. त्यांचा अहवाल ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला देतील आणि तिन्ही नेते मिळून पालकमंत्री कोणत्या जिल्ह्याचा कोण असावा याचा निर्णय घेतील. त्यावर कोणीही भाष्य करणार नाही अशी सगळ्यांना सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे. कल्याणमधली घटना असते, पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा अशी घटना घडते, सातत्याने घटना घडतात, गांभीर्याने बघायला पाहिजे. राज्य सरकारने निश्चित गांभीर्याने बघायला पाहिजे. ही वाईट मनोवृत्ती जे आता तयार व्हायला लागलेल्या आहेत. अनेक वेळेला ह्या बलात्काराच्या घटना असतील, खुनाच्या घटना असतील, यामुळे या राज्याचं नाव सुद्धा बदनाम होण्याच्या मार्गावर येते. महाराष्ट्रात काय चाललंय तर खून झालाय, बलात्कार झालाय या बातम्या नको, तर महाराष्ट्र हा प्रगतीपथावर जाणारा महाराष्ट्र असला पाहिजे. म्हणून या सगळ्या घटनेला आम्ही गांभीर्याने पाहतोय. सरकार या सगळ्या त्याच्यावर कारवाई करते आणि या सगळ्या ज्या केसेस आहेत या सगळ्या फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्याचा सुद्धा सरकारचा विचार आहे. काल शिंदे साहेबांनी पंतप्रधानांची भेट घेतली, अमित शहाजींची भेट घेतली. खाते वाटप असेल, मंत्रिमंडळ विस्तार असेल, यापासून शिंदे साहेबांना टार्गेट करण्यात येतं विरोधकांकडून.
कुठेतरी त्यांना अमित शहा कुठेतरी दूर ठेवतात अशा प्रकारच्या चर्चा होत्या. त्या कालच्या भेटीत या सगळ्यांच्या तोंड बंद झाली विरोधकांची. अहो, शिंदे साहेबांनी जी काही भेट घेतली ही त्यांची सदिच्छा भेट होती. कोणतंही राजकीय त्यामध्ये चर्चा झालेली नाहीये. निवडणुकीनंतर इतक्या प्रचंड बहुमत मिळालं. मधल्या काळात आपण पाहिलं असेल, देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते, अजितदादा गेले होते, परंतु शिंदे साहेब जाऊ शकले नाही. म्हणून आता थोडा वेळ आहे, म्हणून शिंदे साहेब जाऊन भेटले, सदिच्छा भेट घेतली. त्यांचं सहकार्य महाराष्ट्राला नेहमीच मिळत आलेलं आहे, म्हणून त्यांचे आभारही मानलेत आणि म्हणून याला राजकीय कोणतंही वळण नाही किंवा त्याचा कोणताही कांगोरा नाही. स्थानिक सर, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, विशेषतः मुंबई महानगरपालिका. तर महाविकास आघाडी स्वतंत्र लढण्यासाठी त्यांच्या बैठका सुरू आहेत, तसे संकेत देखील दिले. मातोश्रीवरती ठाकरे गटाची बैठक सुरू आहे. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी देखील सांगितले की आम्ही देखील तसाच विचार करतो. आणि विजय वडेट्टीवार असं पण म्हणतात की संजय राऊतांनी याचा पुन्हा विचार करावा आणि महाविकास आघाडी सोबतच लढावं. महाविकास आघाडीमध्ये आता कोणत्याही प्रकारची युती होणार नाही. काँग्रेसला उबाठा गटाची साथ सोडायची आहे. राष्ट्रवादी याच्यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य करत नाही. याचा अर्थ तेही उबाठा गटावर राहण्याच्या मनस्थितीत नाहीत. याची जाणीव उबाठा गटाला झालेली आहे. म्हणून त्यांनी कार्यकर्त्याच्या बैठकीचा सपाटा लावलेला आहे आणि त्यांना एवढं निश्चित जाणीव झालेली आहे की येणारी महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढावं लागणार आहेत. म्हणून महाविकास आघाडी या पुढच्या येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये एकत्र राहणार नाही. या उलट महायुती हे सगळ्या निवडणुका ही युती म्हणून लढणार आहे. तर सर, एकीकडे बालाजी केणीकर यांच्या संदर्भातला एक गंभीर मुद्दा समोर येतो. त्यांनी अर्जही दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये की जीवाला धोका आहे त्यांच्या. एकूणच काय सांगाल, कारण की एकीकडे अशा पद्धतीनं गंभीर गुन्हे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये आता नेतेही सुरक्षित नाहीये. कालची जी घटना बालाजी केणेकरांची, त्यांनी त्यांना ज्या मारेकरी जे येणार होते त्या संदर्भात जेव्हा त्यांना माहिती मिळाली, त्या संबंधित व्यक्तीला घेऊन त्या पोलीस अधिकाऱ्याकडे गेले, त्याचं स्टेटमेंट घेतलं. राजकारणामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. काही लोक जे काही गुन्हेगाराला पोचतात ना, त्याचा हा परिणाम होतोय. म्हणून आता महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जे काही करतायत, जे गुंड आता या महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला लागलेत, मला वाटतं त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची आता ही वेळ आलेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, यावर आता कडक भूमिका घेतील अशी त्यांच्याकडून आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे.